हॅलो, हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर हा ब्लॉग आहे रविवारचा आणि रविवार म्हटलं की कामाला काही सुट्टी नसते आणि एका पाठोपाठ एक जे आहेत एक्स्ट्राची कामं पडलेली असतात. फक्त उठायला सकाळी थोडासा उशीर झाला तर चालून जातो. तर म्हटलं पहिले जे आहे ते गॅलरीमधून सुरुवात करावी. तर 8 दिवस झाले माझं काही गॅलरीकडे लक्षच नव्हतं, कारण घरातली बाकीचीच भरपूर सारी कामं होती. म्हणून म्हटलं नाश्ता केल्याबरोबर पहिलं तर गॅलरी पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं ठरवलं. जे पण आता थोडी फार जे आहेत ना, झाडांची पानं पण थोडीशी वाळली होती ते काढून घेतली. जाळ्या वगैरे झाल्या होत्या त्या पण काढून घेतल्या. आणि गॅलरीमध्ये ना आजकाल आमच्या इथं मधमाशांनी पण मोठं असं पोळं बनवलं आहे. त्या माशा पण जे आहेत ते दररोज येऊन बसतात. त्यामुळे चावण्याची पण भीती वाटते. त्यामुळे मी गॅलरीत सहसा खूप कमी जाते आणि त्याच्यामुळे माझ्या झाडांकडे जे आहे ते थोडंसं दुर्लक्षच झालं. आणि त्याच्यामुळेच मग झाडांची थोडीशी पानं वगैरे पण, म्हणजे पाणी तर तसं मी टाकतेच दररोजच्या दररोज, पण म्हणजे जे एक्स्ट्राची काळजी असते ती काही मला घेणं होत नव्हतं. त्यामुळे म्हटलं आज थोडासा उशीर झालेलाच होताच, पण आंघोळीला जायच्या अगोदर पूर्ण गॅलरी जी आहे ते क्लीन करायला घेतली. सर्व पालापाचोळा जो आहे तो गोळा जमा वगैरे केला, जाळ्या झटकून घेतल्या, कचरा वगैरे काढला की लगेच मी जे आहे ते गॅलरी धुवून वगैरे घेते. आता हे म्हणजे हिरव्या कलरचं जे मी कार्पेट टाकलेलं आहे ते खरंच खूप युजफुल आहे, कारण त्याच्यावरती जर पाणी वगैरे सांडलं ना, त्याच्यामध्ये ना छोटे छोटे छिद्रे, तर त्याच्यातून पाणी निघून जातं. त्यामुळे काय ओली होण्याची भीती नाही. आणि बाजूला थोडंसं मी जागा ठेवली, जेणेकरून म्हणजे मला पाणी वगैरे जास्तीचं झालं तर तिथून ते काढता येईल, म्हणून थोडीशी जागा ठेवूनच मी कार्पेट जे आहे ते टाकलेलं होतं. गॅलरी पूर्णपणे स्वच्छ धुतली, झाडांना पण पूर्ण म्हणजे असं अंघोळ घातल्यासारखंच मी करून घेतलं, कारण पूर्ण झाडांच्या कुंड्या वगैरे स्वच्छ केल्या. त्याच्यानंतर गॅलरी पूर्णपणे धुवून घेतली, कारण पक्ष्यांनी भरपूर सारी घाण केलेली होती. आणि आठवड्यातून एक दिवस तर द्यायलाच लागतो गॅलरीला, तरच झाडं जी आहेत आपली छान टिकतात आणि वाढ पण त्याची छान होते. त्याच्यानंतर आज सुट्टी म्हटलं की कपडे पण एक्स्ट्राचे धुतले होते, त्याच्यामध्येच होतं हे ब्लँकेट. पण गॅलरी धुत होते, त्यामुळे ब्लँकेट सकाळी लवकर वाळायला टाकलं नाही, म्हणजे धुवून झालं होतं पण वाळायला टाकलं नाही. म्हणलं एकदा गॅलरी जी आहे ते क्लीन झाली की नंतर मग ब्लँकेट पण सुकायला, म्हणजे कपडे वगैरे सुकायला टाकता येतील. तर इथं तोपर्यंत माझं ब्लँकेट वगैरे पण मशीनला ड्राय झालेलं होतं, ते टाकून घेतलं, म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत जे आहे ते पण वाळून जाईल. कुशन वगैरे दोन्ही पण मी जे आहे ते धुतलेल्या होत्या. तोपर्यंत ऋतूची इकडं बडबड वगैरे चालू, त्याचा पसारा करणं चालू होतं. आणि त्याचा पण नाश्ता वगैरे झाल्यानंतर प्रत्येक रविवारी ना त्याला सुट्टी म्हणजे स्कूलला सुट्टी तर असतेच. तर मी काय करते ना, त्याला छान असं आपलं जे खोबरेल तेल असतं ना त्यानं मालिश करते, कारण दररोज काय होतं की पटकन त्याची आंघोळ, तर कधी एखाद दिवसच जे आहे त्या आठवड्यातून मी आंघोळ घालते, नाही तर त्याचे पप्पाच आंघोळ घालतात त्याला. तर आपली अंघोळ घालणं आणि म्हणजे त्यांच्या पप्पाची अंघोळ घालणं थोडंसं फरक पडतो. त्यामुळे मी आठवड्यातून एक दिवस ना छान असे त्याला आपलं जे खोबरेल तेल असतं त्यानं छान मालिश वगैरे करते. आणि त्याला ते मालिश करून घ्यायला ना खूप आवडतं. लहानपणी तर करते वेळेस तो ना रडायचा ना, आता तो खूप छान असं एन्जॉय करतो आणि त्याला मस्त वाटतं की मालिश वगैरे करून घ्यायला. पण एवढंच की लहान होतं तेव्हा झोपून राहायचा आणि आता मात्र खूप सारे नखरे करत असतो. तेलच घे, इकडं लाव, तिकडं लाव. परत मी लावून घेतलं, म्हणजे मी त्याला लावून झालं की मग मी पण तुला लावतो, असं काहीतरी त्याचं सुरू असतं. त्याच्यानंतर आता मी तर त्याला लावलं होतं, पण आता त्याचा नंबर होता मला लावायचं. मुलं ना किती लवकर पटपट मोठी होतात. तर मी पण मम्मा तुला छान अशी मालिश करतो असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून त्याने जे आहे ते केसांना माझ्या भरपूर सारे एकाच ठिकाणी जे आहे ते तेल ओतलं. आणि मग त्याच्यानंतर मग माझी पण केसांना थोडंसं त्यानं तेल वगैरे लावलं. त्याला लावता वगैरे येत नाही, पण त्याच्या खुशीसाठी. आणि त्याच्यानंतर मग मी माझी बाकीची कामं जे ते आवरायला घेतली. त्याला तेल लावल्यानंतर ना मी फक्त त्याला म्हणजे तसंच ठेवलं, जेणेकरून म्हणजे कपडे वगैरे घातले नाहीत, कारण त्याला अंघोळ पण मला घालायची होती. आणि त्याच्यासोबत मला काम करत करत जे आहे ते खेळावं पण लागतं, नाहीतर मग तो चिडचिड करतो. त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत थोडंसं म्हणजे काम पण होऊन जातं आणि त्याच्यासोबत खेळणं पण होऊन जातं. तर सकाळी नाश्त्यासाठी जे पण किचन ओट्यावर पसारा झालेला होता तो पण लगेच आवरून घेतला. मग किचन ओटा आत्ता जर आवरून घेतला तर मग दुपारी स्वयंपाक करायला पण म्हणजे छान वाटतं ना, की किचन ओटा आवरलेला वगैरे असेल तर स्वयंपाक पण मग करायला म्हणजे म्हणजे मनाला शांती भेटते की छान. त्याच्यामुळं मग भांडे पण सकाळी लावलेले नव्हते मी, कारण लगेच उठायला उशीर झाला म्हणून पटकन नाश्ता बनवून घेतला. कारण रविवारी खरंच उठायला उशीर झाला की भूक पण भरपूर लागलेली असते. त्यामुळे पहिलं तर मग नाश्ता वगैरे करून घेतला, बाकीची कामं करून घेतली. मग
भांडे पण लावायचे राहिले होते. मग इथे लगेच पटकन जे आहे ते भांडे लावून घेतले रात्रीच, म्हणजे भांडे वगैरे घासून मी ठेवलेले असतात, त्यामुळे सकाळी काही भांड्याचं काम नसतं. पण पटकन लावून वगैरे घेतले. आणि आज रविवारचा दिवस असला की सगळं दिवसभर जे आहे ते काम स्लो स्लो चालू असतं. नाश्ता पण उशिरा होतो, त्यामुळे दुपारचा स्वयंपाकाला पण उशीर होऊन जातो. भांडे वगैरे लावल्यानंतर पटकन लगे घरात झाडू पण मारून घेतला, कारण अंघोळीला पण जायचं होतं. म्हटलं अंघोळ करायच्या अगोदर जे आहे ते झाडू वगैरे पूर्ण घर जे आहे ते क्लीन करून घेऊयात. मग ऋतूला पण अंघोळ घातली, नंतर माझी अंघोळ वगैरे करून घेतली. आणि लगेच जे आहे ते दुपार थोडा वेळ जे आहे ते बसले, म्हणजे व्हिडिओचं काही काम होतं ते पण केलं. आणि लगेच दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण आमच्यात ना आज म्हणजे आमच्या तिघा-चौघांचा आज रविवारी जे आहे तो मला स्वयंपाक करायचा असतो. त्यामुळे मग पटकन स्वयंपाकाला लागले. आणि खूप जास्त काही बनवायचं नव्हतं, फक्त डाळ, भात, चपाती, भाजी. पहिले तर कुकर लावून घेतला, आणि कुकरला डाळ आणि भात लावून घेतला होता. आणि कधी तुरीची डाळ किंवा कधी मुगाची डाळ असं करत असते, पण म्हटलं आज जे आहे ते तुरीचं डाळीचंच वरण बनवून घेते. एका बाजूला कुकर लावला, तोपर्यंत मग लगेच पीठ पण मळून घेतलं, मग जेणेकरून माझ्या भाज्या वगैरे होऊन जातील. तोपर्यंत पीठच्या जास्त म्हणजे चांगलं मळलं जातं. आणि जेवढं पीठ चांगलं मळाल तेवढं म्हणजे मळलं तरी जेवढं जास्त वेळ भिजत ठेवाल तेवढं जे आहे ते आपल्या चपात्या छान बनून जातात. मग इथं पीठ पहिलं तर भिजवून ठेवलं. इकडे डाळ भात पण होत होता, आणि लगेच मी जे आहे ते मग सुक्या भाजीची तयारी करायला घेतली. बघते तर फ्रीजमध्ये भाज्या काहीच नव्हत्या, आणि मला वाटलं काहीतरी असेल. होते फक्त वांगे, आणि हे एवढे वांगे काय आमच्या चौघांसाठी म्हणजे पुरले असते. पण म्हटलं त्याच्यामध्ये त्यांना ऋतूला जो आहे तो बटाटा आवडतो, म्हटलं मग वांगे आणि बटाट्याचा थोडीशी सुकी भाजी बनवता येईल. आणि अगोदर तर विचार केला होता की भरलेलं वांगच बनवता येईल, पण म्हटलं भरलेलं वांगं बनवायला, मसाला ते बनवायला मला खूप वेळ होऊन जाईल, त्यामुळे वेळ पण नव्हता. मग म्हटलं अशी जे आहे ते सुकी म्हणजे वांगे कट करून भाजी, बटाटा आणि वांग्याची भाजी बनवून घेऊत. आणि माझं इकडे स्वयंपाक करायला चालू असलं की आमच्या घरी एवढा पसारा झालेला असो. पसारा तर तो करणार, म्हणजे मोबाईल बघण्यापेक्षा, टी व्ही बघण्यापेक्षा तर हा पसारा केलेला मला कधीही चांगला वाटतो. आणि आवरताना पण आम्ही दोघं जो आहे ते मिळून पसारा आवरतो, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. कारण तो पण खूप मला मदत करतो. त्याचा जेवढा पसारा आहे, म्हणजे जेवढं त्याला ठेवता येईल तेवढं तो ठेवतो, आणि बाकीचं जे आहे ते मग मी आवरत असते. इकडे माझं स्वयंपाक पण चालू होतं, त्याचं मध्ये येऊन माझ्यासोबत खेळणं बोलणं सगळं चालू असतं. मग ते कुकर पण झालेलं होतं. लगेच कांदा वगैरे कट करून घेतला, आणि कांदा बटाटा वांग्याची जी आहे ती भाजी बनवायला घेतली. त्याच्यानंतर लगेच त्याच्यासोबत थोडंसं खेळून आल्यानंतर मग माझं कामाला असं, त्याच्यामुळे जे आहे तो उशीर होऊन जातो. पहिले तर तेल घेतलं, तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकायला घेतली. आणि एकदम झटपट जे आहे ते वांग्याची भाजी बनवून जाते. जास्त वेळ काही त्याला शिजण्यासाठी लागत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं की मसाला वांगं बनवायला थोडासा वेळ पण लागेल, आणि उशीर पण झालेला होता मग स्वयंपाक करायला. मग म्हटलं पटकन जे आहे ते बनवून जाईल, म्हणून वांग्याची भाजी करायचं ठरवलं. तर पहिले तर तेल, जिरे मोहरीची फोडणी आणि थोडासा ठेचलेला लसूण जे आहे तो घालून घ्यायचा. त्याच्यामध्ये लगेच थोडासा कांदा परतायला थोडा वेळ लागतो. नाहीतर मग मीठ टाकलं ना, पटकन कांदा जो आहे तो परतला जातो. मग मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, आणि लगेच थोडा वेळ जे आहे ते कांदा परतला गेला. आणि काळा मसाल्यामधील जे आहे ते वांग्याची भाजी बनवणार होते मी. त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये वांग्याच्या आणि जे मी बटाट्याच्या फोडी बनवून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या. आणि खूप छान आणि टेस्टी अशी ही भाजी बनून जाते. आणि आज रविवार असला ना, मग माझ्याकडे भाज्या पण काही जास्तीच्या अवेलेबल नसतात, कारण रविवारी मग मी आठवड्याभराच्या भाज्या ज्या आहे ते आणून ठेवते. आणि मग रविवारी भाज्या नसल्या की मग एकतर बटाटा, नाही तर दुसरी एखादी भाजी. बटाटा तर फिक्स असतो, कारण मग शेवटी राहिलेला फक्त बटाटा असतो. त्यामध्ये मी नंतरले जे आहे ते आपला घरगुती जो काळा मसाला असतो तो पण टाकला, थोडीशी हळद. आणि माझं तर असं आहे ना, मला कोणत्याही भाजीमध्ये जो आपला सुहानाचा मटण मसाला असतो ना, तो लागतो. म्हणजे थोडा जरी जो आहे तो मसाला मला लागतोच. काय माहिती, पण त्या मसाल्याशिवाय माझ्या भाजीला, म्हणजे मला तरी टेस्टच येत नाही भाजीला, म्हणून मी थोडासा जो आहे तो मसाला पण त्याच्यामध्ये टाकून घेते. एका बाजूला भाजी परतत होती, तोपर्यंत मग डाळ पण लगेच मी फोडणीला टाकायला घेतली. आणि त्याचं म्हणणं होतं की तू स्वयंपाक करू नको, पण माझ्यासोबत जो आहे त्याचा पियानो जो आहे ना तो खराब झालेला होता, आणि तो त्याला
म्हणजे मला चालू करून दे असं त्याचं म्हणणं होतं, पण ना तो काही माझ्याच्याने काही चालू झालाच नाही. म्हटलं नंतर त्याचे पप्पा आल्यानंतर ते त्याला चालू करून वगैरे देतील. तर तो तसं म्हणत गेला आणि मग तो खेळत वगैरे बसला. इकडं भाजी एका बाजूला होत होती. मग लगेच मी म्हटलं की लगेच फोडणी देऊन घ्याव्यात, म्हणजे दोन्ही भाज्या तयार झाल्या की मग फक्त राहतात चपात्या, आणि चपात्या काही शेवटी गरम गरम बनवून घेतल्या तरी पण होऊन जातं. आणि एकदम सिंपल अशी मी डाळ फोडणी टाकायला घेतली होती. त्याच्यामध्ये मी फक्त जे आहे ते म्हणजे लाल तिखटची पण कधी कधी बनवते, पण म्हटलं आज हिरवी मिरचीची जी आहे ते डाळ बनवावी. आणि रविवारी माझं आजचं रुटीन मी जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर असंच असतं म्हणजे प्रत्येक रविवारी, पण काही रविवारी जे आहे ते माझी एक्स्ट्राची कामं दुसरी असतात. मग ते खूप उशीर होत जातो आणि खूप दिवसातून जो आहे तो मग मोठा व्हिडिओ पण मी शूट केला नव्हता. म्हटलं चला आज व्हिडिओ जो आहे तो शूट पण करून होईल आणि माझं आजचं रुटीन पण तुमच्यासोबत मला शेअर करता येईल. त्याच्यानंतर मग सगळं माझी आवरावर वगैरे झालेली होती. शेवटी पटकन ते पण जेवायला आले होते. मग म्हटलं गरमागरम पटकन जे आहे ते चपात्या बनवून घेऊयात. आणि तर एकदम म्हणजे जर या स्पीडने जर चपात्या झाल्या माझ्या तर किती बरं होईल ना. तर पटपट चपात्या ज्या आहेत बनवून घेतल्या. आणि शेवटची चपाती जी आहे ते दररोज आमच्या ऋतूला लाटायची असते, म्हणजे असतेच. कारण त्याचं म्हणजे तुझ्या चपात्या म्हणजे तू वाटच बघत बसलेलं असतं की कधी मम्माच्या चपात्या होतात आणि शेवटची चपाती जी आहे ती मला लाटायला भेटते. असं मुलांना घरामध्ये थोड्या थोड्या कामामध्ये व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.